नमस्कार, मी गौरी किरण. मायबोलीच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचा हा गुढीपाडव्याचा दिवस आपण अशा एका अभिनेत्रीसोबत सेलिब्रेट करणार आहोत जिने नुकतीच आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे आणि ती अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. चला तर मग भेटूया मृण्मयीच्या या नव्या कुटुंबाला. सो आजचा गुढीपाडवा आपण सेलिब्रेट करणार आहोत स्वप्नील राव आणि मृण्मयी देशपांडे राव यांच्यासोबत. तुम्हाला दोघांनाही गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मृण्मयी, गप्पांना सुरुवात करण्याआधी जरा स्वप्नील रावांची ओळख करून दे ना आम्हाला. अरे बापरे, एक कशी करायची असते म्हणजे ती कारण हा स्वप्नील राव माझा नवरा खूप हुशार आहे. मला त्रास होतो हे सांगताना कारण म्हणजे त्याला भेटल्यानंतर मला असं कायम आपल्याला किती माहिती नाही आहेत या गोष्टींचं इतकं काय म्हणूया कधी कधी बर्डन येतं. कारण इंजिनिअरिंग केलेलं आहे, मग त्याच्यानंतर डबल MBA झालेला आहे सिंगापूर युनिव्हर्सिटीमधून. एवढा शिकलेला तिथेच माझा पहिल्यांदा असं झालं होतं की काय कसं म्हणजे कसा असेल एवढा शिकलेला. पण मग मला वाटलं की मग भेटल्यानंतर कळलं नाही माझ्यासारखाच आहे. मृण्मयीचा स्वभाव अख्ख्या इंडस्ट्रीला माहिती आहे, पण मला असं अंदाज आहे की मृण्मयीने जर जोडीदार निवडलाय तर तोही तसाच असावा. नाही, मी एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. मी आय एम द स्टेबल वन आणि ती अशी कम्प्लिटली वेडी आहे. तर आम्ही बॅलन्स करतो एकमेकांना व्यवस्थित. म्हणजे तो मला स्वप्नील, काय आवडलं मृण्मयीमध्ये? मला माहित नव्हतं की ती ऍक्ट्रेस आहे. फर्स्ट ऑफ ऑल आय हॅड नो आयडिया. मराठीच्या दुनियेबरोबर माझं काहीच आता मराठीत बोलतोय हेच म्हणजे बाबाजी का वरदान. तुला माहित नव्हतं मी मायबोलीला अँकर आहे ते, किंवा मी तिथे अँकरिंग करते वगैरे काहीच माहिती नव्हतं? तुला नंतर फटके पडले. नाही, मला काहीच माहित नव्हतं. मला एक दिवस बाबा आले आणि ते बोलले की बाबा कधीच नाही बोलायचे, आई नेहमी बोलायची हिला भेट तिला भेट वॉटेवर. आणि आय वॉज लाईक ठीक आहे भेटतो. पण बाबा एक दिवस आले आणि ते बोलले की नाही, ह्या मुलीला तू भेटला पाहिजेस असं मला वाटतं. आय वॉज लाईक ओके, डॅड म्हणतायत तर असेल काहीतरी. आणि आम्ही भेटलो आणि म्हणजे माय फर्स्ट रिॲक्शन वॉज वाव. इट वॉज लव्ह एट फर्स्ट साईट. आणि खूपच सिमिलर आहोत आम्ही. म्हणजे आम्ही लग्न केलं आहे आणि नाव वी आर हजबंड अँड वाईफ. दॅट इज वन काइंड ऑफ रिलेशन. बट आय थिंक आम्ही असं आम्हाला फिलिंग येतं दोघांना की आम्ही खूप वर्षांपासून एकमेकांना ओळखतो, किंवा कधी ती माझी आई बनते किंवा मी तिचा बाबा बनतो. अँड वी टेक केअर ऑफ इच अदर. म्हणजे मी कायम मजेत पण हे मी खरं बोललेली आहे. मी जेव्हा म्हणजे आम्ही एक तर आमचे आईबाबा म्हणजे स्वप्नीलचे आईबाबा आणि माझे पण आईबाबा कम्प्लिटली ओपन माइंडेड, म्हणजे खरं ओपन माइंडेड. उगीचंच टॅग मिरवणारी लोकं नाही आहे. तर त्यांच्यामध्ये ते उपजतच तसं आहे. त्यामुळे आम्ही भेटल्यानंतर मी आईबाबांकडे राहायला असायचेच, म्हणजे पडीकच असायचे मी त्यांच्याकडे. असं अनेक दिवस झाल्यानंतर जेव्हा आम्ही असे प्रॉपरली एकमेकांचा स्वभाव कळले आणि तेव्हा मी तिला एकदा म्हटलं होतं, आई तू एक काम कर ना, तू मला सून म्हणून कशाला आणते, तू मला दत्तक घे. आम्ही भाऊ बहीण जास्त शोभतो. मी जेन्युअनली एकाच आईवडिलाच्या पोटची 2 पोरं असावीत इतके स्वभाव सेम आहेत आमच्या दोघांचे. म्हणजे मी फक्त त्रासदायक आणि छळवादी आहे, तो शांत आहे. माझ्याकडे फक्त डिग्रीज आहेत, पण शी इज व्हेरी इंटेलिजंट. खूप 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 हुशार आहे आणि मला ते सर्वात जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतं त्याच्याबद्दल. मृण्मयी, दत्तक प्रकरण वगैरे ठीक आहे, म्हणजे भाऊ वगैरे, पण ऍक्च्युली तुला खूप चांगला मित्र मिळाला ना स्वप्नीलच्या रूपाने? ॲब्सल्युटली. म्हणजे मी तुला खरं सांगू का, एवढी मोकळी आणि म्हणजे कमिटेड असून सुद्धा स्वतःचं कोर सापडणं जे म्हणतात ना, ते मला स्वप्नील भेटल्यानंतर मिळालं. म्हणजे मला जसं पाहिजे तशी मी नाही जगले. मे बी प्रत्येकाच्या काहीतरी वेगळ्या अपेक्षा असतात ना, एक समाज म्हणून समाजाच्या अपेक्षा असतात. पण जेव्हा तुम्हाला तुमचा पार्टनर मिळतो ना, ती बेस्ट गोष्ट अशी होते की तुम्हाला जसं जगायचं असं तसं तुम्ही जगायला सुरुवात करू शकता, जर का योग्य जोडीदार तुम्हाला मिळाला तर. आणि तो स्वप्नीलच्या रूपाने मला मिळाला. आणि जेन्युअनली म्हणजे असं सगळा तो क्रेझीपणा जो असतो ना, तो माझा असा बाहेर यायला लागला. आणखीन तो घाबरलाय थोडा. कधी थांबणार ते बाहेर यायचं ते. पण स्वप्नील, खरंच काय गोष्टी सांभाळाव्या लागतात मृण्मयीच्या बाबतीत? म्हणजे तिचं वेडेपण असतं ते किती? नाही, मला खूप आवडतं. आय एन्जॉय एव्हरी बिट ऑफ दिस मॅडनेस. मला खूप आवडतं आणि
तिची तीच एनर्जी आहे, ती नॅचरली अशी हायपर एनर्जेटिक आहे आणि खूप किडे आहेत तिच्यात आणि खूप काय 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 चालू असतं आणि ती लिहिते, ती गाते, ती नाचते, ती ॲक्टिंग करते. तर माझा क्रायटेरिया तो होता लग्न करायच्या आधी की आय वॉन्ट समवन हू इज फुल ऑफ लाईफ. आणि आय थिंक खूप जास्त तारीफ कर रहे हम एक दुसरे की. कधी करत नाही पण कर, मी रोज कॅमेरा लावून ठेवणार आहे घरामध्ये जर का मला हे मिळालं असेल तर. सो मृण्मयी, स्वप्नील, हा पहिला गुढीपाडवा आहे लग्नानंतरचा. सो कसा सेलिब्रेट करताय? तर खूप एक्सायटेड होत. आम्ही दोघं जण पहिल्यांदा एकत्र असा इंटरव्ह्यू देतोय आणि ते पण मायबोली वरती हा आमचा पहिला पाडवा साजरा होतोय. मायबोलीच्या सगळ्या रसिकांबरोबर हा पाडवा साजरा होतोय, तर याची आणखीन जास्त मजा आहे. त्यामुळे आज मंगळसूत्र घातलंय मी, तर तो असा स्वप्नील साधारणपणे 100दा येऊन बघून मी पहिल्यांदा घातलंय. असंच घालत जा कधीतरी, छान वाटतंय. त्यामुळे नटून थटून छान आई बाबा आलेले आहेत आणि आमच्या घरातलं इतके दिवस असं म्हणतो ना की माहेरी होते, तर माझ्या घरातला पहिला सण आहे. सो त्यामुळे मी जाम एक्सायटेड आहे. स्वप्नील, तुझं काय? कारण आतापर्यंतचे सण हे मुलांचे मोस्टली आईच्या हातचं छान जेवण खाण्यापुरते घरात असतात व्यवस्थित. Correct. आणि जर अगदीच असेल जबाबदारी तर मग थोडीशी सजावट वगैरे. पण आता तर ही खूप मोठी जबाबदारी, जिच्या सोबत उभं राहून सण साजरे करायचे. आई पण आहे. खाण्याचा प्रॉब्लेम नाहीये, आईचं. मृण्मयी, तू पुण्याची आहेस, तो हार्डकोर मुंबईकर आहे. हो, तर मला ही सिच्युएशन ऐकायला आवडेल घरात. विषयच काढू नकोस, कारण म्हणजे त्याच्यावरती आपण पुढचे काही TRP असा खेचू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भांडणं खूप होतील, महिने, हा वाद चालू राहू शकतो. कारण मी पुण्याची, त्यातून मी सदाशिव पेठी आहे, म्हणजे हार्डकोर पुण्याची अशी मी आहे. आणि तो खरोखरचा मुंबईचा, त्यामुळे माझं बोलणं कधीच सरळ नसतं. म्हणजे तो शेवटी सुरुवातीला तो वेडावायचा की अगं म्हणजे मला इकडे जायचंय, एवढंच तुला सांगायचंय ना, मग त्यासाठी गाव कशाला फिरून यायला पाहिजे किंवा इतकं कशाला आडवळणाने आणि टोमणे मारून. पण ती काय करणार, ती पुण्याची खासियत आहे. पण आता झाली आहे त्याला, आता तोही तसाच बोलायला लागलाय. नाही, मी सरळ बोलतो. काय गोष्टी आहेत ज्या मुंबईकरांकडनं पुणेकरांनी आणि पुणेकरांकडनं मुंबईकरांनी घ्याव्यात असं वाटतं या क्षणाला? मला वाटतं दुपारी झोपणं हे मुंबईकरांनी शिकलं पाहिजे पुणेकरांकडनं. बरं, ती झोपते तेव्हा तू काय करतोस मग ते मी नाही झोपत, माझे बाबा झोपतात. पुण्याचे बाबा झोपतात. त्याने केवढा बघ ना असा त्यांना बघून घड्याळ लावू शकतो असं. आणि ते जगात, ते मला एकदा म्हटले होते की मी मुंबईवरून निघाले होते पुण्याच्या घरी जायला, आणि त्यांना मी 12ला फोन केला की बाबा मी 1-1.5 तासात. ते म्हटले शी. म्हटलं शी म्हणजे? मी झोपलेलो आहे, दार उघडायला उठायला लागेल. म्हटलं बाबा बाबा बाबा, म्हणजे मी नॉनप्लस झाले होते. इतके ते पुण्याचे, इतके ते झोपतात. नाही, ही पण तशीच आहे. ही कधीही झोपू शकते. ही सकाळी 9ला उठते आणि नाश्ता करून परत झोपते 2.5 तास. हे गेले 2 दिवसच चालले. ती करते. पॉसिबल आहे, कुठल्याही गोष्टीची सुरुवात अशी हळूहळूच होते. स्वप्न बरोबर आहे. तर मला ते जमत नाही. आपण उठलो की मग रात्री झोपतो डायरेक्टली. मग या वर्षीचा संकल्प काय आहे दोघांचा? नवीन वर्ष आहे मराठी. ॲक्च्युली तुला माहिती आहे, आमच्या दोघांचा एकच संकल्प आहे. आम्हाला बेसिकली ना मटेरियलिस्टिक गोष्टींपासून जितक्या लवकर दूर जाता येईल तितक्या लवकर जायचं आहे. आमच्या दोघांचे रूट्स खूप डीपली कनेक्टेड आहेत मातीबरोबर, डोंगरांबरोबर. माझं नाव मृण्मयी आहे. लहानपणापासून ट्रेकिंग केलेलं आहे आणि खूप फिरलेलो आहोत. हा पण 5-5 महिने हिमालयामध्ये एकटा विपश्यना करून आलेला आहे. तिथनं ते बळ साठवलंय माहिती का तुला सांभाळायचं. पण आम्हाला लवकरात लवकर आमचं स्वतःचं एक असं छोटंसं जग तयार करायचं आहे की जिथे बाकी सगळ्या गोष्टी आमच्यासाठी मॅटर नाही करणार. पैसा आणि तुमच्याकडे किती गाड्या आहेत आणि काय मे बी ती पण एक नशा आहे, ते होईलच. ते लॉंग टर्म आहे. दिस न्यू इयर रेझोल्युशनची. पण ते रेझोल्युशन आतापासूनच त्याच्यासाठीच आमचा प्रयत्न चालू आहेत. पीस शोधणं, इनर पीस शोधणं हे आमच्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती आम्ही एकमेकांच्या सोबतीनं करण्याचा संकल्प आहे आमचा. जसं आता तू म्हणालीस की तुमचा हा संकल्प आहे, तर तो हळूहळू आणि तेवढ्याच वेगाने समृद्ध होऊ दे, किंवा काय म्हणतो आपण, संकल्प पूर्ण होऊ दे. आम्ही काही कॅमेरा घेऊन पोहोचू. तुमच्या दोघांसोबत अजून बऱ्याच गप्पा बाकी आहेत, पण आता पुढच्या सेगमेंटमध्ये आपण गुढी सजवणार आहोत आणि तिची पूजा करणार आहोत. सो घेऊया इथे एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा मायबोली गुढीपाडवा विशेष.